श्रीराम समर्थ. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत की शिक्षण म्हणजे माणसाच्या अंतरंगी आधीच असलेल्या परिपूर्णतेचा आविष्कार होय. शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये स्वमदत ही सर्वात उत्तम मदत असते. शिक्षकांवर, पालकांवर किंवा इतर कोणावर अवलंबून राहणे हे दुर्बलतेचं लक्षण आहे. प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकलेच पाहिजे. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता हेच खरं म्हणजे यशाचं रहस्य आहे. आपल्या अंतरंगी वसत असलेल्या शक्ती, सामर्थ्य आणि अचूकता यांचा आविष्कार होण्यासाठी शिक्षक आणि पालक हे आपल्याला केवळ मदत करू शकतात. स्वामी नेहमी सांगायचे की महाभारतात एक सुंदर कथा आली आहे, ती म्हणजे एकलव्याची. आधुनिक विद्यार्थ्यांसाठी एकलव्य हे एक आदर्श उदाहरण आहे, कारण तो खऱ्या अर्थाने विद्यार्थी होता. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय, तर ज्ञानाच्या शोधात असणारा. एकलव्याला देखील धनुर्विद्या शिकण्याची मोठी आस होती. जर एखाद्याला एकाच वेळी ज्ञानही मिळवायचं असेल, पैसा आणि उपभोग यांच्याही मागे धावायचं आहे, तर त्याला विद्यार्थी म्हणता येणार नाही. त्याला एक तर धनार्थी म्हणावे लागेल किंवा भोगार्थी म्हणावं लागेल. एकलव्य विद्येच्या आशेने द्रोणाचार्यांकडे आल्यावर ते त्याला शिष्य करून घेण्यास नकार देतात. परंतु त्या मुलाचा मोठेपणा असा की नकार मिळूनही तो नाराज होत नाही. धनुर्विद्येमध्ये प्रावीण्य मिळवण्याचा तो निश्चय करतो आणि कुणाच्याही मदतीशिवाय तू हे करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक अतिशय आणि तेजस्वी असं हे उदाहरण आहे. प्रयत्नांची शर्थ, स्वसामर्थ्याविषयी असणारा प्रगाढ विश्वास, ज्ञानाची आर्त पिपासा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मनिर्भरता या साधनांनी ज्ञान संपादनाच्या बाबतीत माणूस चमत्कार करू शकतो. आणि अशा या व्यक्तीला जगात अशक्य असं काहीच नसतं. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलंय की उद्धरेत आत्मनात्मनम, म्हणजेच माणसाने स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यावा. स्वतःलाच तो अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण मनुष्य हा स्वतः मित्र असतो आणि स्वतःचा शत्रू असतो. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.